रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, साऱ्या नात्यांचाची आधार हो, साऱ्या नात्यांचाची आधार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, साऱ्या नात्यांचाची आधार. भजन या रूपाने बुवानी केले, अतिशय सुंदर आणि चांगला म्हणजे चांगलं का, कारण या माणसाला अगदी झोपेतनं जरी उठवला तरी तो भजन करू शकता. हे आज माता कळलं का, कळलं तर तुका पण माहित आहे. या ठिकाणी सन्मान्य सुदेश पांचाळ यांच्याकडे 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ भजन मंडळ लांजा गुरुबंधू सन्मान्य सचिन लिंगायत त्यांच्याकडून देखील 200 रुपयाचा वार्षिकीला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. गजर आता दोन्ही बुवांचा भजन आणि रूपाचा अभंग झालाय. आता गजराच्या माध्यमातून थोडंसं मनोरंजन आणि समाज प्रबोधन, कारण मी बोलता बोलता बोलून गेलो की जवळजवळ झोपायची वेळ झाली आहे. तुला काय वाटलं, तुका आठवण दिली, रड मग थोडा. कसो विषय हा, त्याच्या मनातच काळ पहिल्यापासून. मी काय म्हटलंय जवळजवळ म्हणजे आता झोपायची वेळ 12 वाजत आले. हे म्हणतात जवळजवळ मी तुला म्हणायचं आणि काय म्हणतो तू दिवसांत काय होय. वरच काय काय सांगून गेलं की मी भजनाच्या आधी 10 मिनिटं बोललो, परंतु बुवा बोललो असेल पण ते चांगलं बोललो, काहीतरी वाईट नाही. तुम्ही ना प्रार्थना म्हटलास ना काय म्हटलं आणि चालू केलास सांगा कधी काय. तुम्ही तुमची ना प्रार्थना झाली ना तुमचं भजन झालं, तुम्ही आपला चालू केला सांग कधी करणार तुला. असा नाही ना बुवा, जेव्हा आपण दुसऱ्यात बोट दाखवतो ना 4 बोट आपल्याकडे असते. 4 किती 4 किती किती हे किती दिसतात तुका, हे किती आहेत. दुसरं विषय बुवाने सांगितलं की आज जो सांगता की मी हे का घाबरलंय किंवा घाबरण्याचा विषय नाही, हे भजन आहे. आणि भजनात इथं काय मारामारी करून केलं की, आणि मारामारी जरी माझ्यासोबत केलं तरी मी तुका मारू शकते आरामात. आणि यो माका सांगता की तुका असो तिकडे वर घेऊन जाईल, त्याच्या तब्येत तिकडे बघा होता ह्याची परिस्थिती आहे. सांगता तिकडे वरती नेऊन तुका खाली टाकली, इथनं तरी तुका टाकलं ना तरी तुझा काय खरा नाही. वेगळा वाटतंय हा वेगळा वाटतंय. नाही नाही वेगळं नाही, विचारू चांगलं माणूस आहे. दुसरा विषय युट्यूबरचं खरोखर बुवाने चांगलं सांगितलंय की या ठिकाणी युट्यूबर चालेल. आणि बुवाने काय सांगितलं, माझा पण एक चॅनल आहे, जे बुवा बोलले तेवढंच मी बोलणार, जास्त काय बोलणार नाही. आणि गजरला सुरुवात करणार आहे कारण थंडी भरपूर आहे. अर्धे गेले, जे राहिले त्यांच्याशी फक्त आपल्याला बुवा शेवटपर्यंत ह्याचा 1 रुपये नको तुम्ही 500 तो मगापासून चाळवता तुमका, तो मुद्दाम करता. म्हणजे तो म्हणता माका 500 इले आणि 1000 नाही इले तर माझी इज्जत नाही. म्हणजे 1000 रुपये तुझी इज्जत आहे रे, बस 1000 रुपये. म्हणजे ज्यांनी तुका हाय बोलवलं नाही, म्हणजे मंडळी लक्षात घ्या, ज्याने हाय बोलवलं नाही त्यांची इज्जत काढत तू ह्या इज्जत. तुला झाला काय ते बोलतात ते खोटा नाही. आज काय तर तुम्ही वेगळाच सॉंग घेऊन दिलं. आणि तुझ्या दाताबद्दल मी काय बोललो होतो, मी दाताबद्दल ह्याच्या काय बोललोय, मी फक्त एवढंच तात्यावर तू स्वतःच बोललो.
मी तुका बोललो ह्याचा मी दातांचं बोललो होतं अजिबात नाही. आणि दाताचा विषय मी घेतलेच नाही. प्रत्येक वेळी तू दाता 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 कसं येते एवढं करतो रे. एक दात तुझं तुटलेलं आहे, लावण्याची जबाबदारी माझी आहे. कारण तू माझं छोटं व्हावं, जरी वयान मोठं असलो तरी दिसतच छोटं. दात लावण्याची जबाबदारी म्हणजे त्याचा किती बोला, तो सोडल्यात जमा, सगळ्यात सोडल्यात जमा, त्याचा काही बोला. दुसरा विषय 1 जानेवारी भुवनी सर खरोखर चांगलं सांगितलं की आपलं नवं वर्ष कधी असतं तर गुढीपाडव्याला, बरोबर ना. 1 जानेवारीला आपण काय करतो, बुवा बरेचसे जण झोपतात. 31 काय कसं तुमचं माहिती आहे बरोबर. मी 1 जानेवारी म्हटलं, तुम्ही 31 म्हटलं. दांडगो अभ्यास माणसाचं एवढं आला म्हणजे त्याच्या काय आपण बोलूच शकत नाही. दुसरी गोष्ट माका सांगता, बुवा नको असे विषय भजनात घेऊ, फुटती बिटती कशा उगा, परमेश्वराचं भजन आहे. तुका त्याच्यात तर लय मोठा अनुभव आहे. हा कांडेस्वरा ते उगत नाही तुका, पहिला ते शालजीवानी म्हटले तुका, त्याला माहिती आहे तू काही ना काही ना बांध करतो, तू हुशारच रे. पण खरोखर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या हवा. कारण खरोखर हसवावं कसं या छोट्याशा पहिलीला मुलाकडून शिकायचं. तुझं पोरगं काय सांगता, आईस्क्रीम देऊ, फक्त रुपये घेऊ केलं तू चांगला. त्या ठिकाणी गजर. कारण मंडळी जरी एकमेकाला बोललो तरी पण आपण भजनातून काहीतरी देणं लागतो. कारण हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात आपल्याला करायचं आहे तर हरिनामाशिवाय पर्याय नाही. आणि सध्याची पिढी जर आपण बघितली तर व्यसनाधीन होत चालले. काय होते, व्यसनाधीन. व्यसनाधीन म्हणजे काय, सध्याची पोरं बघा, एक 10वी 12वीची पोरं घेततात तर सगळी सध्या दारूच्या मागे गुटख्याच्या मागे लागले. एवढी वाईट पोरगी, एवढे बारके बारके पोरगे हो, एवढे बारके बारके पोरगे सध्या दारूच्या व्यसनात एवढे मग्न झाले. फक्त भजनातून एवढंच सांगेल की व्यसनाला आपल्या अधीन ठेवा. व्यसनाला कधी व्यसनाधीन तुम्ही होऊ नका. कारण असं जसं बुवाने सांगितलं की ह्यांचं पोरगो आईस्क्रीम खाऊ गेलो, तसं आमच्याकडे बुवा एक पोरगो आभारतो आणि तो विमल खाता. विमल विमल माहिती आहे तुमचा, नाही माहिती. पोरगी नाही हो, पोरगी समजतोस की विमल, तो विमल खात होतो. एक पोरगो, एक छोटं पोरगो विमल खात होतो. आज साधारण 10वी 12वीला असतात. विमल खाता खाता मी त्याला पकडला आणि सांगितलं काय रे, म्हटलं विमल खातं, तुझ्या बापसाक नाव सांगू. तो म्हणता जा बापसाक सांग, नाही तर आयुष्यात सांग. मी म्हणता घाबरत नाही. एवढं ऐकल्याबरोबर समोरून त्याचं बाप पिलो. बाप पिल्याबरोबर त्याने काय केलं, ती विमलची बुडी लगेच आपल्या पाठीमागे लपवल्यान. आणि बिचारो बाप गेल्यानंतर लगेच विमलची बुडी पुढे काढल्यान. पुढे काढल्याबरोबर ती मी त्याला म्हटलं रे मग अशी केवढं मोठेपणा करत होतं की बापाशी घाबरत नाही, मी कोणा घाबरत नाही. मग ती विमलची बुडी म्हटलं मागे किती लपवलं. नाही म्हणता, ती जर पुढे काढली असती ना तर त्यातलं अर्ध बापाशी देऊक लागलो असं. म्हणून म्हणतात ती विमलची बुडी पाठीला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की माणसाने व्यसनाधीन झालं नाही पाहिजे, व्यसनाला आपल्या अधीन ठेवलं पाहिजे. सगळ्या गोष्टी करायच्या असतात मंडळी. माणसाने ह्या 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म मिळाला. तो कशासाठी आहे, सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे पण त्याला लिमिट पाहिजे. भजन किंवा आपण कितपत बोललं पाहिजे, एखाद्याला किती बोललं पाहिजे, किंवा व्यसन किंवा कोणतीही गोष्ट आपण किती केली पाहिजे, याला लिमिट असलं पाहिजे प्रत्येकाचं. या ठिकाणी ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्यावरून एक गजर सादर करतो आणि या ठिकाणी बेन गजरला सुरुवात करतो. कारण बुवाने सांगितलं की मी त्यांच्यावरनं काय नाही म्हटलंय, तसं काही विषय नाही बुवा. कारण मी जेव्हा बारी चालू केली तेव्हा 10 वाजले होते. बघा, एक सामंत कुटुंबीय म्हटल्यानंतर मनीषजी सामंत कुटुंबीय बुवा हे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सामंत कुटुंबीय म्हणजे प्रत्येकाच्या हक्काचा माणूस. कोणी त्यांच्याकडे गेला तर बेकाम हातात कधीच जाणार नाही. म्हणून त्यांच्यावर एक गजर मगाशीच केलाय. आता प्रत्येक बुवा सांगता, गाडीत बसल्यावर मी केलंय, ट्रेनमध्ये बसताना केलंय.
पण खरं सांगतोय हा मगाशी गदर केला म्हणण्याचा प्रयत्न करतो. रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, साऱ्या नात्यांचाची आधार हो, साऱ्या नात्यांचाची आधार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, रत्नागिरी मध्ये सामंत घराणे थोरा, साऱ्या नात्यांचाची आधार हो, साऱ्या नात्यांचाची आधार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. निसर्ग सुंदरच्या पाली या गावात, निसर्ग सुंदरच्या पाली या गावात, निसर्ग सुंदर पाली या गावात, निसर्ग सुंदर पाली या गावात, जन्मले भैया शेठ सामंत घराण्यात, जन्मले भैया शेठ सामंत घराण्यात, जन्मले भैया शेठ सामंत घराण्यात, जन्मले भैया शेठ सामंत घराण्यात. नाव त्यांचे किरण सुंदर हो, नाव त्यांचे किरण सुंदर हो, नाव त्यांचे किरण सुंदर हो, नाव त्यांचे किरण सुंदर. मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. वडील अण्णा बघा, त्यांचे वडील अण्णासाहेब आणि भाऊ सध्याचे विद्यमान मंत्री उदयजी सामंत. वडील अण्णा आणि भाऊ ते उदय, वडील अण्णा आणि भाऊ ते उदय, वडील अण्णा आणि भाऊ ते उदय. साथ देते त्यांना ठाम प्रत्येक समय, साथ देते त्यांना ठाम प्रत्येक समय, साथ देते त्यांना ठाम प्रत्येक समय, साथ देते त्यांना प्रत्येक समय. अपूर्वताई असे बरोबर हो, अपूर्वताई असे बरोबर हो, ताई असे बरोबर हो, अपूर्वताई असे बरोबर. मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. काम करी असे, काम करी असे मनी निश्चय करुण, काम करी असे मनी निश्चय करुण, काम करी असे मनी निश्चय करुण, काम करी असे मनी हो निश्चय करुण. ही पहिली टर्म आहे त्याची आमदार व्हायची आणि जरी आमदार नव्हते तरी पण त्यांची कामं या राजापूर मतदारसंघात एवढी बुवा आहे की एखादा आमदार पण करू शकत नाही, एवढी त्यांची कामं. आणि खरोखर मानलं पाहिजे की जसा शब्द देणार त्याप्रमाणे ते काम करणार. म्हणून म्हणतोय बघा, आणि खोटं काय सांगत बुवा, खरं सांगतो की हा मगाशी एक 5 वाजता हा गजर मी दिला, 5 वाजता. चाल भले पिक्चरची असेल पण शब्द माझे, नाव बुवांचं. काम करी असे मनी निश्चय करुण, काम करी असे मनी निश्चय करुण, काम करी असे मनी निश्चय करुण. दिला शब्द माघारी कधी ना घेईल, दिला शब्द माघारी कधी ना घेईल, दिला शब्द माघारी कधी ना घेईल, दिला शब्द माघारी कधी ना घेईल.
हो आता आम्हा दोन्ही बुवांकडून देवाला एकच प्रार्थना की आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला त्या ठिकाणी डबलबारी भजनाचा जंगी सामना आमच्या लिंगायत साहेबांनी करून दिला. देवाला फक्त एवढीच प्रार्थना आहे की त्यांना आयुष्यभर उदंड आयुष्य लाभो आणि आता येणाऱ्या प्रत्येक टर्म मध्ये आमचे साहेब या मतदारसंघाचे आमदार आणि भावी मंत्री होत एवढीच फक्त या परमेश्वरात त्यांनी प्रार्थना करतो. प्रार्थना देवाला से जोडोलिया कर, प्रार्थना देवाला से जोडोलिया कर, प्रार्थना देवाला से जोडोलिया कर. उदंड आयुष्य लाभो आयुष्यभर, उदंड आयुष्य लाभो आयुष्यभर, उदंड आयुष्य लाभो आयुष्यभर, उदंड आयुष्य लाभो आयुष्यभर. संतोषाचा शुभेच्छा गजर हो, संतोषाचा शुभेच्छा गजर हो, संतोषाचा शुभेच्छा गजर हो, संतोषाचा शुभेच्छा गजर. मुखे गाऊ करू त्याचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्याचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्याचा जय जयकार. रत्नागिरीमध्ये सामंत घराणे तोरण, रत्नागिरीमध्ये सामंत घराणे तोरण, सारंगाच्या काठी आलं हो, सारंगाच्या काठी आलं. मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार, मुखे गाऊ करू त्यांचा जय जयकार. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी गजरला सुरुवात करूया. या ठिकाणी सन्माननीय प्रमोदजी शिंदे, त्याचप्रमाणे सन्माननीय सुजित शिगवण आणि सन्माननीय परेश माटेल यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचा पार्श्वला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. गजराला सुरुवात करतोय कारण बुवा सुद्धा मला आता जास्त बोलणार आणि खरोखर अतिशय सुंदर व्यक्तिमत्व बुवांचं आहे आणि हसवण्याचं काम तुम्हीच करावं, बरोबर आहे ना. म्हणून काहीतरी बोलशाल तर मागाशी चांगलाच वरती टाकील. माझं एरिया राजापूर जिल्हा साहेब आपले आहेत समजला. आत्ता फोन लावू शकतोय मी, तो वाटतं तेवढा सोपा आता. या ठिकाणी विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ महाळुंगे बुवा राजेश मिस्त्री यांच्याकडे हे 200 रुपयाचा वार्षिकला धन्यवाद मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद. त्या ठिकाणी गजर थोडंफार गजरातून बोलणार आणि चांगले मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतोय कारण सध्या नवीन नवीन गाणी येतात. बुवा तुम्हाला 100% बरीचशी गाणी म्हणून दाखवतो. किती म्हणणार? 130. 130 बुवा गाणी म्हणणार आणि त्याच्याकडे एवढी म्हणून घ्या. मी मोजणार इथे किती म्हणतात माका पण बघू द्या. दिलेला शब्द पाळा साहेबांसारखं. उगाच तुला पैसे नाही दिले आहे, खोटा बोलतोस तू, खोटं बोलतोस म्हणून. उगाच तुला पैसे दिले नाही म्हणजे काय, तुला पैसे द्यायचे नाही, तू खोटा बोलतोस. बघा तुका एक पैसे नाही देणार नाही आता कारण हे कलियुग आहे. आणि आता हा गजर कारण नवीन नवीन चाली येत राहतात सगळे बुवा बरेचशा चाली, कारण बुवांना अगदी चांगल्या प्रकारे पेटी म्हणजे असं काही विषय नाही माका येत नाही, पण शेवटी बंधन असतं. कारण भजन म्हटल्यानंतर त्यामध्ये कुठची गाणी म्हटली पाहिजे आणि काय म्हटलं पाहिजे. हे भजन पूजन कीर्तन आजपर्यंत फक्त टिकून कोणामुळे राहिलं असेल तर फक्त आणि फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराज. एका जोरदार टाळ्या आपल्या महाराजांसाठी. कारण जर का सूर्यनारायण उगवले नसते, सूर्यनारायण उगवले नसते तर आपल्याला आपल्याचा रंगच कळला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता, हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता, हिंदू धर्माचा अर्थच कळला नसता. पण आपल्या मराठी माणसात एकीनाथ ह्या माणसाकच बघा जो मका सांगता तो ढोपरा फोड म्हणजे याची बुद्धी कितपत तुका लाज नाही वाटत थोडी पण. सबस्क्राईब करा म्हणता घंटा दिसत तुमका. तुका झाला ना आता का घंटा का बेल म्हणतात बेल. बरोबर तू तिसरीत नापास तुका बेल बिल काय समजणार रे. तिसरीत नापास बेल ऐकून
बेल आयकॉन दाबा. तू म्हणता घंटा दिसता, तो घंटा दाबा आणि त्याच्यात अजून काय काय येतं ऑल. तू काय घराकडे तेच काम करतो काय घंटा दाबूचा. कशा उगाच वाईट बोलता रे का. तुमचा काय झाला का हल्ली सगळ्यांना तुमचा उगाच म्हणजे काहीतरी करायचं, काहीतरी बोलायचं आणि समोरच्यात काहीतरी करायचं. जाऊ द्या बुवा, चांगलं भजन आहे, शुद्ध पब्लिक आहे, चांगलं ऐकणार आहे. कुठल्या तुला घंटा बिंटाच्या बाता करते आणि त्या वरती जाण्याच्या बात अजिबात मला सोबत करू नको. तुका हैसून टाकलं तरी तुका माहित आहे ना काय विषय तो. हे विंचवा मोजून घे किती उंची जातो. या ठिकाणी गजर सुरू करूया. नवीन चालीवरती गजरा मी काय कुठलीही चाल किंवा काय म्हणणार नाही, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणतो आणि गजराला सुरुवात करतो. या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. या राजधानीवरती भगवानी शान आहे, राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्यानंतर बुवा आमचे गाणे म्हणतात फेमस, कुठलं माहिती आहे. स्टँडर्ड बांगड्याची माळ. देवाचा गाणं नाही तर तुझ्या म्हणशाल की तू ऑर्केस्ट्रा केलं. थोडं आहे बरोबर धरून आणला म्हणजे बारी माझी चालू आहे, तुम्ही बोलण्याचं काम तो करता, याचं माहिती चालू करा. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ उभी आहे नदीच्या काठाला, हो उभी आहे नदीच्या काठाला. लखवा बरीचशी गाणी आलेत, परंतु काय भजनामध्ये अशी गाणी म्हणायला पाहिजे देवदेवतांची असतील तर ठीक आहे, पण उगाच तुम्ही शांत आणशाल थोड्या दिवसात, थोड्या वेळात तुम्ही आणणार असं माझा अनुभव. ठीक आहे, या ठिकाणी गजराला सुरुवात करूया. गजर पण अशा चालीवरती आहे, फक्त टायटल सॉन्ग म्हणून दाखवतो आणि गजराला सुरुवात करतो. प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं.
डोळे काय बोलतोस तू काहीतरी विचार करता आता काय करू का बघा आता कुठला गाणं मिळाय कारण तो हुशार माणूस आहे त्याला प्रत्युत्तर नक्की असतात कारण अनुभव आहे शेवटी प्रत्येक गोष्टीचा अनुभव डोप्रो फोटोची कशी अनुभव सगळ्याचा अनुभव आहे बोलायचा कसा अनुभव सगळ्या शेवटी अनुभव घेऊन बसलेला माणूस साधो तो बसतो दिसता एवढं त्याच्या पहिल्याच सांगितलं बसल्यावर त्याच्या उंचीवर आणि त्याच्या दिसण्यावर अजिबात जाऊ नको ह्यो पोचलेलो आहे आणि दुसरी गोष्ट बुवा मी तुमचा गुलाम नाही म्हटलंय मी भजनाला बसताना दुसऱ्यात कधी अरे तुरे किंवा गुलाम बिलाम म्हटलं आणि जरी म्हटलं तरी तुम्ही माझा काय करणार उलट फिरले ना मी पण मगाशी फिरलाच ना तुम्ही प्रेमावर वळलं गे तुझं आता मन भरलं गे तुझं प्रेमावर वळलं गे ही सध्याची पिढी ही व्यसनाने होत चालले व्यसनाचे एवढी आहारी होत चालले की स्वतःचा बाप स्वतःच्या आई वडिलांना विसरतायत या जगात जर आपल्याला काय कमवायचं असेल 4 माणसात जर इज्जत कमवायची असेल तर आपले आई वडील सुखी असले पाहिजेत सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचा नमस्कार केल्यानंतर दिवसभराचं कुठलंही काम असं राहणार नाही आई वडिलांची सेवा आपण करणं गरजेचं आहे कारण ही तरुण पिढी आहे हे कलियुग आहे आणि हे कलियुगात व्यसनाधीन माणसं एवढी होत चाललेत कारण व्यसनाला आपल्या अधीन ठेवलं पाहिजे व्यसनाधीन झालं पाहिजे म्हणून म्हणतो बघा
अशा बऱ्याचशा स्कीम काढल्यात की फुकट धान्य पैसा ओढ वेल ही आपत्ती. याचा अर्थ असा आहे की सरकारने एवढ्या जरी स्कीम काढल्या असतील तरी आपण आपले कष्ट केले पाहिजेत. कष्टाशिवाय आपल्याला फळ नाही. म्हणून म्हणतो बघा, रंग देवते माते तुझा विजय